नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट आणि सर्व प्रकारच्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली शेवग्याच्या पानांची चटणी बनवणार आहोत. तर चला मग ही टेस्टी आणि हेल्दी चटणी कशी बनवायची ते आता आपण बघू. तर ही चटणी बनवण्यासाठी गॅस ऑन करून कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि एक छोटी वाटी साधारण 2 ते 3 चमचे आपण इथं उडीद डाळ घातली. ती छान आपण तेलामध्ये परतून घेतली. त्यानंतर 5 ते 6 चमचे आपण त्यात हरभऱ्याची डाळ घातली आणि ती सुद्धा अगदी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर एक मोठा चमचा आपण यात जिरं घातले आणि ते देखील आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे. जिरं छान फुललेलं आहे आणि आता आपण यात 2-3 चमचे पांढरे तीळ घालू आणि ते देखील ह्या तेलावरती छान परतून घ्यायचे. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या आणि 4 सुकलेल्या मिरच्या आपण यात घालतोय. हिरवी मिरची मी कट करून घेतली, ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची तेलावरती छान. त्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 10-15 लसूण पाकळ्या आपण यात घातल्या आणि त्या सुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर पाऊण वाटी इथं खोबऱ्याचे काप घेतले मी आणि ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे डाळीसोबत. खोबरं हलकंसं परतून झाले. आता एक मीडियम साईजचा कांदा घेऊन तो आपण उभा कट करून घेतला आहे आणि तो आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच अगदी छान आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, म्हणजे कुठलेही डाळी किंवा कुठलेही पदार्थ जळायला जाणार नाही. त्यानंतर एक मूठभर आपण इथे कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून आणि ती यात घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. कढीपत्त्याची पानं छान परतून घेतली आहे आणि त्यानंतर आपण 2 मुठी इथे शेवग्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती यात घातलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला आता हलकीशी मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे. तर आता आपली ही भाजी हलकीशी मऊ झालेली आहे आणि आता गॅस आपण बंद केलाय. थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करायचे. तर चटणीचा मसाला सर्व थंड झालाय आणि त्यात चिंच घातली. त्यानंतर थोडंसं पाणी घातले आणि भाजीच्या वाटणाप्रमाणे आपण हे वाटण तयार करून घेतले. तर आता हे वाटण आपण एका भांड्यात काढून घेऊ. शेवग्याच्या ह्या पानांमध्ये हाय प्रोटीन असतं, त्याचप्रमाणे HB वाढतो, इम्युनिटी वाढते आणि सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून शेवग्याच्या पानांचा आपण आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तर ह्या चटणीमध्ये आपण आता मीठ घालून घेऊ. तसं मीठ आपण वाटणात घातलं तरीही चालेल आणि छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण या चटणीवरती तडका देणार आहोत आणि म्हणून तडक्याच्या भांड्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालायचे. त्यानंतर जिरं, मोहरी आणि त्याचबरोबर कढीपत्ता, हिरवी मिरची किंवा लाल मिरची. त्यानंतर आपण इथे 1-2 चमचे उडदाची डाळ घातली आणि ही तडक्यातली उडदाची डाळ चवीला अतिशय छान लागते. आणि त्यानंतर 1 चमचाभर आपण यात पांढरे तीळ आणि थोडासा हिंग घातलाय आणि आता असा हा खमंग तडका आपण आपल्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि खाण्यासाठी आपली ही चटणी आता अगदी रेडी आहे. तयार झालेली ही चटणी आपण इडली, डोसा किंवा भात, भाकरी, पोळीसोबत सर्व करू शकतो. तर अतिशय टेस्टी अशी ही चटणी तयार होते आणि सोबतच सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची जी काही कमतरता असेल तर ती भरून काढते आणि म्हणूनच शेवग्याच्या पानांचा आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तर चला मग आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी, ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.